ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगणार तुम्ही बारामतीच्या दौऱ्यावर? मी बारामतीमध्ये आलोय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी. एक दलित समाजातला शोषिताची वंचिताची लढाई लढणारा एक SC प्रवर्गातील कार्यकर्ता, चळवळ्या कार्यकर्ता ओपनच्या जागेवर नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरतोय. ही खरं तर महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी दीनदलित बांधवांना एक ऊर्जा देणारी गोष्ट आहे, क्रांती आहे खरं तर. कारण काय आहे, त्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत ओपनची जागा ओपननच लढायची, ओबीसीची जागा ओबीसीनीच लढायची, SC STची जागा SC STनी लढायची, असा एक अलिखित दंडक घालून दिलाय. आज महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना, दीनदलित कार्यकर्त्यांना, SC ST कार्यकर्त्यांना मी एक जबाबदारीनं सांगतोय की ओपन टू ऑल, ओपनची जागा सर्वांसाठी आहे. जर तुमचा तिथं काउंट असेल, जर तुमचं तिथं कार्यक्षेत्र असेल, तर तुम्ही ओपनच्या जागेवर सुद्धा मोठ्या ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि आपला व्हॉइस त्या लोकल बॉडीजमध्ये तुमचा उमटला पाहिजे, तर तो संविधानाचा अर्थ आहे. अन्यथा ओपनची जागा आहे, मग आपण कसं उभं राहायचं? आपण त्यांच्या स्पर्धेत टिकणार आहोत का? टिकणार नाही आहोत. पण लढणार कधी तुम्ही? हिंमत दाखवणार कधी तुम्ही? म्हणून आजची ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची ही भूमिका काळूराम चौधरींची मला क्रांतिकारक वाटली. म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचा निर्णय घेतलाय आणि इथल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एकाच एक उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्व लोकांना आम्ही कन्व्हिन्स करू, समजावून सांगू आणि एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा किंवा चांगल्या पद्धतीचा व्हॉइस आपल्याला महाराष्ट्रामध्ये उमटवायचा आहे, सगळ्या लोकांना एकत्रित आणायचं आहे. या व्यापक अर्थानं मी आज इथं बारामतीमध्ये आलोय. पुण्यानंतर आता बारामतीमध्ये देखील जमीन घोटाळे बाहेर निघाले. आज तुम्ही त्या ठिकाणी भेटी देणार आहात, काय? आम्ही भेटी देणार आहोत. अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. परत ओबीसी आरक्षण कसं संपवलं जातंय, जातीचा दाखला कसा, जात कशी चोरली जाते, फोर्जरी कशी केली जाते आणि मग ती जातीचा दाखला चोरून सरपंच पद कसं घेतलं जातं अजून अर्धा कालावधी शिल्लक असताना, हे ओबीसी बांधवांना जागा करून ओबीसी बांधवांना हे वास्तव सांगायचा प्रयत्न करणार आहोत. अजित पवारांनी काल सभेमध्ये सांगितले बारामतीमध्ये 3000 कोटीपेक्षा जास्त विकास कामे सुरू आहेत. मात्र असं असलं तर बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये अजून देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला नाही. याविषयी काय सांगा? तुम्हीच प्रश्न विचारला आणि तुम्हीच उत्तर दिले. त्यामुळे माझं तर म्हणणं असेल की अजितदादा पवार हे बारामतीचे नगराध्यक्ष नाहीये, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादा पवारांना सुबुद्धी सुचो. दीनदलिताच्या ओबीसींच्या अनेक सामाजिक न्याय हक्काच्या योजना आहेत, त्याच्याकडे थोडा निधी दिला जावा. पोरांना शिकतायत, त्या पोरांना एखादं वसतिगृह उभं राहावं. आणि अनेक शहरं अशी आहेत की त्या शहरांचे अनेक रस्त्यापासून, पाण्यापासून, विजेपासून अनेक समस्या आहेत. बारामतीला 3000 कोटी आणले, हार्दिक शुभेच्छा. पण बाकीच्या ठिकाणी कुठं 2-3 कोटी तरी एका एका शहराला मिळावेत अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. 4 वाजता तुमची पर्दाफाश पत्रकार परिषद, काय ओबीसीचं आरक्षण कसं डावललं जाणार आहे, कसं डावललं गेलंय आणि कसं त्याचा गैरफायदा घेतला जातोय, कसा दरोडा घातला जातोय ओबीसीच्या आरक्षणावरती, हे आम्ही 2 सप्टेंबरचा GR हा कसं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेणार आहे हे आम्ही त्या पत्रकार परिषदेमधून आम्ही महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत. नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तुम्ही आज काळूराम चौधरी यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आलाय. येणाऱ्या काळात प्रचारासाठी येणार का? निश्चित येणार. प्रचारासाठी अर्ज भरायला आले तर प्रचारासाठी निश्चित येऊ. नक्कीच हे होते लक्ष्मण हाके, उमेश केत्रे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.